नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील 9 तलावांचा समावेश करण्यात आला असून यासाठी तब्बल 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असून यामुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेला मोठा फायदा होणार आहे। तसेच टेंबू योजनेचा टप्पा क्रमांक 6 व उर्वरित कामांसाठी नाबार्डमधून रुपये 619 कोटी रुपयास मान्यता मिळाली। याबाबतही आमदार सुहास बाबर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता। या निर्णयामुळे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं स्वप्न साकारत आहे। या दोन्ही निर्णयांमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील 9 तलावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये अर्जुनवाडी तलाव 5.12 कोटी, आटपाडी तलाव 18.31 कोटी, बनपुरी तलाव 4.9 कोटी, शेटफळे तलाव 3.25 कोटी, विभूतवाडी तलाव 3.5 कोटी, आळसन तलाव 3.33 कोटी, भांबर्डे तलाव 3.34 कोटी, पारे तलाव 5.73 कोटी, वेजेगाव तलाव 5.73 कोटी इत्यादी तलावांचा समावेश करण्यात आलाय। मतदारसंघातील उर्वरित सर्व तलावांचा सिंचन सुधार कार्यक्रम योजनेमध्ये समावेश करून संपूर्ण मतदारसंघ ओलिताखाली येईल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। या निधीमधून तलावांच्या खालील क्षेत्रातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट करण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने तलावांचे व्हॉल्व दुरुस्त करणे, जुन्या आणि नादुरुस्त कॅनोलची दुरुस्ती करणे, नवीन पाईपलाईन टाकणे इत्यादी कामे आधुनिक पद्धतीने करून पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून तलावांची पाणी साठवणूक आणि वितरण क्षमता वाढणार आहे। परिणामी खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती क्षेत्राला याचा थेट फायदा होणार असून तलावांच्या खालील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल। या महत्त्वाकांक्षी कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।